मराठा कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। वंशावळ जुळवणी समितीला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 पर्यंत समितीचा कार्यकाळ वाढवण्यात आलाय। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत कुणबी मराठा जात प्रमाणपत्रासाठीच्या वंशावळ जुळवणी समितीला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे। तर याच प्रकरणासंदर्भात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन, मराठी कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती आहे, काय अपडेट आहे? निश्चितच एकंदरीत ज्या प्रकारची सृष्टी मागणी होती म्हणून जरांगे पाटलांनी केली होती की जरी शासनाने घोषणा केली असली तरीही मराठा समाजाला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र आहेत ते मिळत नाहीयेत आणि याच्यामध्ये मोठी समस्या निर्माण झालेली आहे। आणि याच्याच अनुषंगाने राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मंत्रालयामध्ये संदर्भात बैठक घेतलेली होती, ज्यामध्ये स्वतः जे शिष्टमंडळ भेटीला गेले होते, मग त्याच्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई असतील, आमदार प्रसाद लाड असतील आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील असतील, हे देखील उपस्थित होते। तर व्हीसीच्या द्वारे न्यायमूर्ती संदीप शिंदे जे निवृत्त न्यायमूर्ती आहेत, ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण समिती काम करत आहे, ते शिंदे देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि 3-4 महत्वाच्या ज्या आदेश आहेत ते तात्काळ विखे पाटील यांनी या बैठकीत दिलेले आहे। मग त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब असेल म्हणजे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याला 450 कोटी रुपयांचा निधी आहे, तो जुलै अखेरपर्यंत दिलेला आहे। तो तातडीने मराठा समाजातील जे उद्योजक आहेत, जे कर्जदार आहेत, त्यांना वितरित करण्यात यावा। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे कुणबी जात प्रमाणपत्र आहे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी ही प्रमाणपत्र आहेत ती विहित मुदतीमध्ये देण्यात यावीत असे देखील निर्देश दिलेले आहेत। त्यासाठी आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सातत्याने आढावा घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या जात पडताळणी समित्या आहेत त्यांच्या ठिकाणी अध्यक्षांची पदं रिक्त असल्यामुळे जो समितीकडून एकंदरीत पडताळणी प्रमाणपत्र मिळलं जातं ते मिळत नाहीये मराठा समाजाला, हा सगळ्यात मोठा आक्रोश होता जरांगे पाटलांचा। त्यासाठी तात्काळ हे अधिकारी नियुक्त करावेत आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षणामध्ये ज्यांनी बलिदान दिलेलं होतं त्यांच्या वारसांनाही शासन सेवेमध्ये नियुक्ती देण्याबाबत तातडीने कार्य करण्याचे आदेश आहेत या बैठकीत देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जवळपास 90% मागण्या आहेत ज्या जरांगे पाटलांनी केलेल्या होत्या त्या कालच्या बैठकीमध्ये पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे। परिणामी या मागण्यांची पूर्तता केल्यानंतर त्याचा अहवाल आहे तो येत्या काळामध्ये लवकरच आपल्याला जरांगे पाटील यांना सुपूर्द करताना शासनचं शिष्टमंडळ दिसू शकतं आणि या पवित्र नंतर जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेणार का, आपला आंदोलनाचा जो पवित्र आहे तो मागे घेणार का, हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल। सृष्टी, नक्कीच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत, वंशावळ जुळवणी समितीला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 पर्यंत समितीचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे। जुळवणीचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे आता मराठी कुणबी प्रमाणपत्राचा मार्ग सुकर होणार का, असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत कुणबी मराठा जात प्रमाणपत्रासाठीच्या वंशावळ जुळवणी समितीला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर अजूनपर्यंत पूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।